लग्नानंतर होईलच प्रेमचा एक धमाकेदार प्रोमो आता आला आहे. तर या प्रोमोप्रमाणे काव्या झोपलेली असते आणि पार्थ मात्र तिच्या जवळ येतो आणि तिचे केस फुकतो. त्याने तिची केस बाजूला होतात आणि मग पार्थ म्हणतो, काव्या वैतागून आपण कोर्टाची पायरी चढलो. शहाण्या माणसाने कोर्टापेक्षा मैत्रीची पायरी चढावी आणि ती पायरी मी चढायला तयार आहे, तुमचा हात पकडून, असं म्हणतो आता पार्थ. आणि तेवढ्यातच काव्या आता झोपेतच पार्थचा हात घट्ट पकडते आणि पार्थला आश्चर्याचा धक्का बसतो आणि तो म्हणतो, उत्तर मिळाले, मला माझ्या आणि काव्याच्या लग्नाला आता सेकंड चान्स द्यायचा आहे. तर हा प्रोमो मात्र इथेच संपला आहे प्रेक्षक हो. पण ह्या प्रोमोप्रमाणे असं आहे की आता पार्थला पण काव्याबद्दल प्रेम तर होतच आधी, पण आता तो विरघळलाय, म्हणजे त्याला परत एकदा लग्नाचा विचार करावासा वाटतंय. कारण पार्थने तर लग्नाचा विचार म्हणजे सेकंड चान्स घेण्याचा विचार सोडूनच दिला होता ना. पण आता परत पार्थ तयार झालाय सेकंड चान्ससाठी. पण काव्या चांगलं वागतेय, ठीक आहे पार्थसोबत, पण तिला ह्या लग्नामध्ये अडकून राहायचं नाहीये. ती फक्त माणुसकी म्हणून छान वागते तिच्यासोबत सध्या तरी. प्रेम बिम काय नाही आहे तिला अजून. तर बघायसाठी खूप इंटरेस्टिंग होणार आहे हे काय होणार आहे ते. कारण पार्थने आता ठरवलंच आहे की सेकंड चान्स घ्यायचा म्हणून. पण आता काव्या तर काव्या आहे. तिला असला सगळा प्रकार आवडतच नसतो. त्यामुळे एवढे दिवस तर काव्या आता पार्थच्या पाठीमागे पाठीमागे करायची. पण आता बहुतेक पार्थला काव्याच्या पाठीमागे पाठीमागे केलेलं दाखवणार असतील. पण खरं तर प्रेक्षक हो, खूप बावट वाटतात ना काव्या आणि पार्थ खूप वेळा तरी. कारण त्यांची भांडणं सेमच सेमच दाखवतात. काही वेगळा संवादच नसतो त्याच्यामध्ये. म्हणजे एक कुठला तरी शब्द पकडतात आणि त्याच्यावर भांडायला लागतात दोघे. तुम्ही पण ऑब्झर्व केलं का? म्हणजे इरिटेटिंग असतात बघा त्यांची भांडणं. म्हणजे पिडणं राहू दे शब्द, त्याच्यावर वाद होणं किंवा असंच कुठला तरी एक एक शब्द घेऊन वाद होत असतात त्यांच्यामध्ये. पण ह्या वेळेला जरा बरा दाखवलाय प्रोमो, कारण तिथे जीवा आणि नंदिनीचा वेगळाच प्रोमो आहे आणि ह्या वेळेला काव्या आणि पारचा वेगळाच प्रोमो आहे. नाहीतर दरवेळेला कसं करत होते हे लोक, म्हणजे डिवोर्स पण दोन्ही जोड्या एकच दिवशी घ्यायला गेले. सगळं एक एकच दिवशी दाखवायचे हे. त्यामुळे असे दोन जोडप्या असल्या तरी घरात सेम सेम गोष्टी होणं अशक्य आहे ना. म्हणजे एकाच दिवशी दोन्ही जोडपी डिवोर्स घ्यायला जातात. हे जरा कोइन्सिडेन्स समजण्यासारखाच नाही आहे. आणि बेडवर पण दोन्ही जोडपी एकाच दिवशी झोपतात, हे पण कोइन्सिडेन्स समजण्यासारखं नाही आहे. तर वेगवेगळं दाखवायला पाहिजेत रायटर्सनी. पण ह्या सिरियलमधले रायटर्स ना इतके लेझी आहेत की एकच स्क्रिप्ट लिहितात दोन्ही जोड्यांना. म्हणजे इथे नंदिनी आणि जीवाचं फ्रेंडशिप बँडवर भांडण होत असेल, तर तिथे काव्या आणि पार्थमध्ये पण फ्रेंडशिप बँडमुळे भांडण होत असेल. तर इथे जीवा आणि नंदिनीमध्ये बेडबद्दल भांडण होत असेल, तर तिथे काव्या आणि पार्थमध्ये बद्दल भांडण होत असेल. तर आता ह्या वेळेला ना जरा वेगवेगळी भांडणं दाखवलीत. म्हणजे इकडे जीवा आणि नंदिनीचं लेटरबद्दल भांडण होतंय आणि तिकडे काव्या आणि पारचं मात्र वेगळंच रोमॅन्टिक सीन जरा दाखवला आहे. आणि ह्याच्यामध्ये जरा बरं वाटतंय कारण काव्या इथे झोपलेली आहे ना. नाहीतर काव्या बडबड करते तेव्हा मात्र इंटरेस्टच जातो. तर प्रेक्षक हो, लग्नानंतर होईलच प्रेम हा एक रिमेक आहे आणि त्या रिमेक प्रमाणे काव्या पहिली दाखवली आहे जी प्रेग्नेंट होते. आणि ती केव्हा होते माहिती आहे का? काव्या ना आपल्या आय एस एक्झाम लिहिण्यासाठी गेलेली असते दिल्लीला. तर मग आता पार्थ पण तिथे ड्रायव्हर म्हणून गेलेला असतो. तर त्यांच्यामध्ये तिथे प्रेम होतं आणि तिला दिवस जातात. आणि त्यावेळेला ती आय एसच्या परीक्षामध्ये नापास होते. आणि मग जेव्हा ती घरी येते ना, तेव्हा तिचं बाळही जातं. आणि नंतर पार्थ आणि रम्याचं लग्न ठरवलेले असतात. मात्र त्यांचं लग्न होत नाही कारण काव्या येते तिथे ऐन वेळेला. आणि काव्या ही सेकंड अटेम्प्टमध्ये आय एस झालेलं दाखवलंय त्या सिरियलमध्येही. आणि त्याच्यात पण वाद झालेला असतो आता पार्थ आणि काव्यामध्ये की ही आय एस झाल्यावर दुसरीकडे जाणार ही ते वगैरे, इकडे शिफ्ट नाही होऊ शकत का. तर करिअरमुळे पण त्याच्यामध्ये खूप वाद झालेले दाखवलेले आहेत त्या सिरियलमध्ये. आणि इंटरेस्टिंग म्हणजे नंदिनी ही जीवाला माफच करत नाही तिथे असं दाखवलंय. पण आता हे लेटरचं जे गैरसमज होता ना, तो इथे दूर केलाय. त्यामुळे मला असं वाटतंय की नंदिनी आणि जीवाचं ट्रॅक ह्या सिरियलमध्ये थोडं वेगळं असेल. रिमेक रिमेक आहे ना हे, तर त्यामुळे थोडे चेंजेस तर असतातच. त्यामुळे ओरिजिनल स्टोरीपेक्षा थोडं वेगळं दाखवतायत हे आता जीवा आणि नंदिनीचं. पार्थ आणि काव्याचं पण जरा वेगळं आहे, कारण तिथे जरासं वेगळं दाखवलं होतं. आणि त्याच्यामध्ये आता विलन पण आहे. जसं ह्याच्यामध्ये दीपकला दाखवलंय ना, तसंच दाखवलंय आता त्या तेलुगू रिमेकमध्ये पण. तर आता तो पण वापस येऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये पण दाखवलं होतं त्याला वापस परत परत येण्याचं. आणि त्याच्यामध्ये हे पण दाखवलं होतं की रम्याचं लग्न होतं आणि
तो मुलगा ज्याच्याबरोबर तिचं लग्न होतं ना, आता तो ओनर होतो पार्थच्या कंपनीचा. कारण सगळ्यात जास्त शेअर्स तर वसवत्त्याचे असतात ना. आणि ती कंपनी वसवत्त्या आणि विक्रमची असते आणि वसवत्त्या सगळ्यात जास्त शेअर्स असल्यामुळे तीच असते मेन ओनर. प्रेक्षक हो, तुम्हाला वाटत असेल वसवत्त्याला एवढं का इम्पॉर्टन्स देतात, तर वसवत्त्या जी असते ना, ती मेन ओनर आहे विक्रमच्या बिझनेसची. तिने सगळे पैसा लावलेला असतो त्या वेळेला. त्यामुळे वसवत्त्याला खूप जास्त किंमत देतात हे सगळे लोक. तर त्या सिरियलमध्ये पण तसंच होतं. तर आता वसुंधरा ना चिडून तिथे आपल्या जावयाला सगळे शेअर्स देऊन टाकते आणि तो होतो नवा मालक. आणि पार्थ, जीवा वगैरे ना त्याच्या खाली काम करायला लागतात. ते पण खूप मस्त दाखवलंय प्रेक्षक हो. आणि रम्या मात्र फायनली मूव्ह ऑन झालेलं दाखवलंय त्या व्हर्जनमध्ये. तर ह्याच्यामध्ये पण दाखवतील ते. पण आता नवीन कॅरेक्टर कोण येईल ते आपल्याला माहित नाही. पण लवकरच त्याची पण एंट्री होणार आहे. रम्यासाठी एक नवीन ॲक्टर दाखवला जाणार आहे लवकरात लवकर. आणि तो पण इंटेलिजंट आणि छानच मुलगा दाखवला जाणार आहे. पहिला वसुवत्यांना तो आवडत नाही, पण नंतर तो हुशार असतो ना, तर तो बघून आवडतो आता तिला. आणि सगळे शेअर्स ती त्यांना देऊन टाकते. आणि रम्या पण खूप खुश असते त्या मुलासोबत आणि त्यांचं लव्ह मॅरेज झालेलं असतं बघा प्रेक्षक हो. आणि लव्ह मॅरेज झाल्यामुळे ना वसवत्यांना आवडत नसतं ते. कारण तिला आता पार्थ जावई पाहिजे असतो ना. आणि दुसरा जावई आला त्यामुळे त्रास होत असतो वसवत्यांना. मात्र शेवटी त्याची हुशारी बघून वसवत्यांना खूप आवडायला लागतो तो जावई आणि त्याच्याच नावावर सगळं आता शेअर्स वगैरे करून टाकतात. आणि नंतर त्याच्याप्रमाणे पार्थने जीवामध्ये बिझनेसमुळे झालेली भांडणंही दाखवलीत. जीवा कुठल्यातरी केसमध्ये अडकलाही जातो. कारण कन्स्ट्रक्शनचं काम बरोबर केलेलं नसतं म्हणून आणि त्याचा दोष जीवावर येतो सगळा. आणि त्यामुळे पार्थ म्हणतो, तुझं कामावर लक्ष नाही आहे, त्यामुळे एवढा मोठा लॉस झाला. आम्ही कशाला सहन करायचं असं वगैरे दाखवले. आणि युग जो तिसरा मुलगा आहे ना, त्याची पण इंटरेस्टिंग स्टोरी आहे शेवटी. पण काय प्रेक्षक हो, तो जो रिमेक होता ना, तो एवढा छान चालला नव्हता. लग्नानंतर होईलच प्रेम ना खूप चांगलं चाललंय तसं बघितलं तर सीरियल. पण टॉप 5 मध्ये कधी-कधी असतं, कधी-कधी नाही. आणि 4 ॲक्टर्स आहेत, तर हे खूप छान जायला पाहिजे होतं सीरियल. पण ह्या सीरियलमध्ये प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का प्रेक्षक हो? काव्य आणि पार्थला जास्त दाखवतात ही लोकं. खरं तर डिव्हाईड करायला पाहिजे पार्थ आणि काव्याचा टायमिंग आणि नंदिनी आणि जीवाचा टायमिंग. तर मग कसं लोकांना खूप इंटरेस्ट येईल. कारण काव्य आणि पार्थची ना 30-30 भांडणं असतात. म्हणजे काहीतरी बोका, फिस्करलेली मांजरीन. आणि जीवा आणि नंदिनीचं तसं नाही आहे ना. त्यांचं मुद्द्यावर असतं भांडण. त्यामुळे खूप छान आणि इंटरेस्टिंग वाटतं. आता तर विक्रम आणि मानिनीचे पण सीन्स बरे वाटायला लागले त्यांच्यापेक्षा. खरंच प्रेक्षक हो. ज्या दिवशी हे काव्या आणि पार्थला कमी स्क्रीन स्पेस देतील ना, हे सीरियल खूप छान करेल बघा प्रेक्षक हो. कारण जे जीवा आणि नंदिनी आहेत ना, त्यांचे सीन्स खूप भारी होतात. तुम्हाला पण कळलंच असेल ना आतापर्यंत हे सीरियल बघून. आणि नक्की कमेंट करून सांगा, तुम्हाला कसा वाटतो ही सीरियल आणि कुठली जोडी तुम्हाला जास्त आवडते, याबद्दल कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या डिटेल्ससाठी, अपडेटसाठी आणि काही फीडबॅक असतील तर आम्हाला नक्की कळवा. म्हणजे आम्ही बदल करू. काय-काय आमचं चुकतंय तुम्हाला असं वाटतंय ना, तर आम्ही नक्की बदल करू आमच्या व्हिडिओजमध्ये. तर आता ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि एन्जॉय करा सगळे एपिसोड्स आमच्यासोबत. आणि हा आता व्हिडिओ इथेच संपतो.